3 षटकांचा सामना असेल। बंटी पहिले षटक घेऊन गोलसाठी। यस सर, रेडी, लेट्स प्ले ग्रँड फिनाले छत्रपती शिवाजी महाराज चषक 2024 साखरची स्पर्धा। एक अद्भुतपूर्व सोहळा आपल्याला पाहायला मिळते। पहिला बॉल फायनलचा आकुट टप्प्याचा कव्हर रिझन मध्ये खेळून काढलाय। क्षेत्ररक्षक आहे, थोडस बंबल, त्याची संधी घेतली। चितेश चपळांनी 2 धावा कंप्लीट केल्या। आधी सोनार आणि शुभम जाधवने कुणाल नाखुश नाराजीचा सूर त्याच्या माध्यमातून पाहायला मिळते। शुभम जाधवने संघाच्या धावाचा श्री गणेशा केला, आपले खाते उघडलं। फायनल मॅच मध्ये 2 धावा पहिल्याच बॉलवर शुभम जाधवच्या बॅट मधून। पुढचा बॉल घेऊन बंटी, कुटप्यात चेंडू होता, पुल करण्याचा इरादा होता, यावेळी चेंडू थोडासा खाली राहिला। डॉट बॉल, निर्धाव चेंडू इथं पाहायला मिळते। कारण पूर्ण रात्रभर जागून केलेली मेहनत आता अंतिम सामन्यात खऱ्या अर्थाने कस लागणार आहे। इथली एक चूक पूर्ण मेहनतीवर पाणी फिरू शकते। स्लोवर वन, चाळ्यात अडकवलं शुभमला, चांगली गोलंदाजी। व्हेरिएशन पाहायला मिळते बंटी कडून, चेंज ऑफ पेस, गती परिवर्तन, फिंगर ऑन रोल ऑन बॉल। पुन्हा एकदा बंटी, और पिचलायचा चेंडू फेकलाय मिड विकेटच्या दिशेने, सीमारेषा पार। धावा मिळतील एका चेंडूवर तब्बल अर्धा डझन षटकार। या स्पर्धेतील छत्रपती शिवाजी महाराज चषक 2024 फायनल मधला पहिल्या षटकाराला शुभम जाधवच्या बॅट मधून। संघाची धावसंख्या 8। आणखीन एक हेलिकॉप्टर, यावेळेस हेलिकॉप्टर क्रॅश होईल, क्षेत्ररक्षकाच्या हातात। शुभम जाधवला दिला बंटीने परतीचा इशारा। पहिला हादरा दुर्गवीर माणगाव संघाला। पुन्हा स्पर्धा त्याची यशस्वी ठरली नव्हती, पण सेमीफायनल मध्ये एक महत्वाचा षटकार शॉर्ट पूल त्याच्याकडून पाहायला मिळाला होता। नितीश, धावा 8 पाहायला मिळतात। अंतिम चेंडू या षटकातील बंटी, पहिल्या षटकात 3 षटकांचा सामना। स्पर्धा गोलंदाजाचं वर्चस्व राहणारी ही स्पर्धा पाहायला मिळाली। या खेळपट्टीवर गोलंदाजाची दादागिरी राहिली पूर्ण स्पर्धेमध्ये आपण पाहिलं तर, पण त्याही मध्ये नितीश, आदेश, शुभम जाधव सारख्या फलंदाजाने आपली कमालीची कामगिरी प्रदर्शित केली इथे। बॅटर नितीश साईकला, बंटी पहिल्या षटकातील अंतिम चेंडू नितीश साठी।
डॉट बॉल षटकाची सांगता, षटकार येऊन सुद्धा अवघ्या 8 धावा. चांगली गोलंदाजी बंटीची, पहिल्या षटकाची सांगता होते इथे. किती धावा पहिल्या षटकात 8 धावा झाल्या. जर सरासरी पाहिली तर 24 धावा 3 षटकानंतर पाहतील. या 8च्या सरासरीने 10ची सरासरी केली तर तब्बल 28 धावा होतील. दुसरं षटक घेऊन कुणाल, दुसरं षटक घेऊन संघाचा मोरक्या अर्थात संघनायक. संपूर्ण स्पर्धेमध्ये त्यांनी छाप पाडली आपल्या गोलंदाजी आणि फलंदाजी आणि नेतृत्वाच्या कौशल्यावर. कौल संघाला त्यांनी अंतिम सामन्यात आणलंय. त्याच कुणालच्या हातामध्ये चेंडू आहे. त्यालाही माहिती आहे की आज अंतिम सामना, हे 6 चेंडू त्याला फक्त या स्पर्धेत शेवटचे टाकायचे आहेत. या 6 चेंडू निर्धारित करतील की त्याला प्रथम क्रमांक मिळेल का द्वितीय क्रमांक. त्यामुळे कुणाल आपल्या कौशल्याचा कस लावणार आहे. पहिला बॉल आदेशसाठी. हेलिकॉप्टर उडाला, खराब क्षेत्ररक्षण, नाराज आहे कुणाल. जिथे एकही धाव जायला पाहिजे नव्हती तिथे 2 धावा. इथे आदेश सोनार आणि माणगाव टीमला मिळतात. संघाची धावसंख्या दुहेरी अंकामध्ये फायनल मध्ये 10 धावा. कारण ही नाराजी नक्कीच जायज आहे, कारण त्यांनी केलेली प्रचंड मेहनत, प्रत्येक खेळाडूला घेऊन त्यांनी अंतिम फायनल पर्यंत प्रवेश केलाय. पूर्ण रात्रभर केलेली मेहनत. कुणाल पुन्हा एकदा आदेशसाठी. चांगली गोलंदाजी, पुढले स्पॉटहून उसळी घेतली, चेंडूने यष्टिरक्षकाचा वेध घेतला. निर्धाव चेंडू इथं कुणालच्या बॅट हातातून इथे हाताळला जातोय. 10 या धावसंख्येवर 1 बाद. शुभम जाधव बाद झालेत. आखूड टप्प्याचा पूल, आकाशाला गवसणी घालणारा फटका, क्षेत्ररक्षक पोहोचतील का तिथपर्यंत. वाह, काय झेल टिपलाय नेत्रदीप. तर आदिल गजगे आता स्ट्राइक करतील. पुढचा बॉल कुणाल. धावसंख्येनं रोग बसवले कुणालने. आदेश जो अडचण ठरत होता कोल संघाला, त्याला माघारी पाठवलं कुणालने. कुणाल आदिलसाठी. फटका चांगला आहे. फेकी पहा नितेश. हो, चांगली रनिंग बिटवीन द विकेट. फलंदाज बाद. नॉट आउट आहे. येस, आपला निर्णय मागे घेताना पंच एक सिंगल 2 धावा इथे आल्या आदिलला. पूल चांगला फटका आहे. क्षेत्ररक्षक येत आहेत. झेल टिपला जाईल का. झेल टिपलाय. आदिल सुद्धा बाद होतील.
मैदानात जबरदस्त खेळ या फैजने केला होता शायनीबाज वडोलीच्या स्पर्धेमध्ये. तोच फैज आता स्ट्राईक गेंडला. स्लोवर वन फुल टॉस इथे फसवलंय. आणखीन एक फलंदाज आला कुणाल. आपल्या जाळ्यात एक एक मासा दुर्गिरे माणगावचा गळा लावताना फैज बाद. संपलं. 3 गडी त्यांनी माघारी परतवले. आदेश सोनार, आदिल गजगे. त्यानंतर आपण पाहिलं तर फाईजला त्यांनी माघारी पाठवलं. अवघ्या 12 धावा. 2 षटकाचा खेळ संपलाय. पहिल्या षटकात 8, दुसऱ्या षटकात 4. कुणाल नाईक नॉनस्ट्राईक गेंडला. नितेश आहे. नितेश जोपर्यंत डावखरा फलंदाज तोपर्यंत या माणगावसाठी धावा येऊ शकतात. कुणाल एक चांगला फलंदाज आहे. टेम्परमेंट खूप स्ट्रॉंग आहे. चला वेळ लावू नका. पंच नाराज आहे तुमच्यावर. अभिषेक नाराज आहे. थोडस फास्ट क्रिकेट खेळा. कोल संघ विनंती. तर या ठिकाणी आगमन होते पोलादपूर तालुका ग्रामीण क्रिकेट असो कॉमेंट्री बॉक्स. निलेश दादा कुळसकर. पुढे पुन्हा एकदा मॅच कडे. मोठा फटका आहे. उंची दिले, लांबी देता आली नाही नितेशला. आणखीन एक फलंदाज दुर्गुर माणगावचा डगआउटच्या आसऱ्याला झाला. नितेश होतोय बाद. धाबांसाठी तब्बल 9 चेंडू खर्ची गेलेत. धाबा आलेले नाहीयेत. शुभम जाधव जसे बाद झाले, कीळ बसली, ब्रेक लागला त्या धावसंख्येला. रोहन चांगली गोलंदाजी. कुणालनी इम्पॅक्ट पाडला या सामन्यात. दुसरं षटक घेऊन आले. 3 गडी बाद केले. 4 धाबा उघ्या त्याने दिल्या. शेफ परदेशी. बऱ्याच वेळेस ज्या वेळेस दुर्गुर माणगाव संघ संकटात सापडलाय त्या वेळेस तारणार म्हणून शोएब परदेशी उभा राहिलाय. याही वेळेस त्याला ती पुनरावृत्ती करावी लागेल. अको टप्प्याचा चेंडू. स्ट्रोक चांगला खेळलाय. हुकच्या पद्धतीचा स्ट्रोक. एकच धाव मिळेल शोएब परदेशीला. एक धाव आणि संघाची धावसंख्या 13. कारण कोणतेही कार्य हे अडथळ्याशिवाय पार पडत नाही. शेवटपर्यंत जे प्रयत्न करीत राहतात त्यांनाच यश प्राप्त होतं. तरी ते शेवटपर्यंत प्रयत्न करावे लागतील. दुर्गुर माणगाव संघाच्या फलंदाजांना धावा एक कराव्या लागतील. सन्मानजनक स्कोर मध्ये आणावं लागेल, स्थितीमध्ये आणावं लागेल. शेवटचं षटक आहे. 4 अवघे चेंडू शिल्लक आहेत. कुणाल नाईक सामना करतील.
फटका चांगला आहे पण गली रिझन मध्ये चेंडू एकच धाव इथे मिळेल कुणाला. संघाची धावसंख्या पुढे सरकते 14 धावा. रोहन चांगली गोलंदाजी पहिल्या षटकात 8 आल्या होत्या, वाटलं होतं 20 ते 25 धावा होतील, त्यानंतर कुणालने ब्रेक लावला या धावसंख्येवर. शेफ परदेशी रोहन फटका चांगला आहे, क्षेत्ररक्षक आहे पण क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावर दस्तक दिली, चेंडू सीमारेषा पार. षटकार. आणखीन एक चांगला स्ट्रोक. बाल बचावलेत 22कर सर पण भेदले सर्कल. चेंडू सीमारेषा पार. 2 क्षेत्ररक्षकांमधली दरार. चेंडू फरार. धावा मिळतील 4. येथे हा दणदणीत चौकार. दहा धावा केल्यात शेफ परदेशीने. महत्वाच्या धावा आहेत. संघाची धावा संख्या 24. शेवटचा बॉल पूर्वार्धातील. हाई फटका चांगला आहे, गॅप प्रॉपर आहे, टायमिंग चांगला आहे, चेंडू चाललाय सीमारेच्या दिशेने. क्षेत्ररक्षक येत आहेत, तत्व 2 धावा इथे कंप्लीट केल्यात दोन्ही क्षेत्ररक्षकांनी, दोन्ही फलंदाजांनी. इथे मात्र डायरेक्ट हिटकून आलता. तिसरी धाव घेताना शेफ परदेशी मात्र धावबाद होत आहेत, पण 2 धावा आल्या. दुर्गवीर माणगाव साठी धावसंख्या 26. जी धावसंख्या अपेक्षित होती दुर्गवीर माणगाव संघाला ते सन्मानजनक स्थितीत आणलंय ते खऱ्या अर्थाने शेफ परदेशीने. धावसंख्या 26-27 धावांचं लक्ष असेल या स्पर्धेतील, अर्थात छत्रपती शिवाजी महाराज चषक 2024 च चॅम्पियन जर व्हायचं असेल तर कोल संघाला या धावा पार कराव्या लागतील, अर्थात चेस कराव्या लागतील. कंपल्सरी चेस या स्पर्धेचा नियम 27 धावा कराव्या लागतील. तर या गावचे ज्येष्ठ नागरिक कृष्ण सुतार साहेब हे देखील या ठिकाणी उपस्थित होत आहेत. त्यांचं देखील हार्दिक असं स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. सर्व जय भवानी स्पोर्ट्स क्लब साखरचे सर्व सदस्य, सर्व स्वयंसेवक सर्वांना विनंती, आपण व्यासपीठाकडे आता. शेवटचे 3 षटक आहेत, त्याच्यानंतर बक्षीस समारंभ आणि अध्यक्ष साहेबांचा एक विशेष सन्मान या ठिकाणी केला जाईल. नक्कीच चला फास्ट घ्या, विनंती असेल स्पीड अप घ्या प्लीज, विनंती असेल दुर्गवीर माणगाव संघाला आयोजकांची की थोडं फास्ट घ्या. शेवटची 3 षटकं या स्पर्धेची सांगता आपल्याला पाहायला मिळेल. कुणाल आणि कल्पेश प्रारंभिक बॅटर आपल्याला पाहायला मिळतात. पोलादपूर तालुका ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे सचिव युवराजी दाभेकर साहेब हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. आपलं देखील हार्दिक असं स्वागत. 27 धावांचं लक्ष. फ्लड लाईट ज्यांनी या मैदानामध्ये बसवल्या गेल्या असे लाईटमन सनी जाधव या आपला सन्मान या ठिकाणी केला जातोय. या सनी जाधव आपला सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जातोय. चला मॅच सुरू करा. मॅच चालू ठेवायचे, मॅच चालू ठेवा.
सनी जाधव यांचा सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जातोय. फ्लड लाईट त्यांच्या माध्यमातून बसवण्यात आल्या. त्यांचा सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जातोय. तसेच डेकोरेटर या डीजे या आपला देखील सन्मान डेकोरेटर आपण या आपला सन्मान केला जातोय. तसेच पंच आमचे तिसरे पंच संदीप माने आपला देखील सन्मान या ठिकाणी केला जातोय. तसेच लाईव्हची टीम tenniscricket.in या प्रथमेश परब लवेश या tenniscricket.in यांचा सन्मान या ठिकाणी केला जातोय. गौरव सावंत आणि त्यांची संपूर्ण टीम गौरवच्या अनुपस्थितीमध्ये देखील आज या वर्षी साखरला आले. गेल्या वर्षी गौरव या ठिकाणी होते साखरच्या स्पर्धेमध्ये. साखरच्या बऱ्याच आठवणी आम्ही दरवर्षी घेऊन जातो. डेकोरेटर यांचा सन्मान केला जातोय. पंच संदीप माने या तसेच जयेश भोसले सरांचा सन्मान या ठिकाणी केला जातोय. त्यांचा आवाज संदीप माने या संदीप माने यांचा सन्मान चार धावा होते. शुभम जाधव कुणालसाठी चांगली गोलंदाजी कलोर टप्प्याची चेंडू इथं हाताळले जातात. शुभम कडून 27 धावांचं लक्ष आहे. एक सिंगल येते. धावसंख्या 5. वाईडनी सुरुवात केली होती शुभम जाधवनी. 3 षटकांचा सामना 27 धावा करायच्या आहेत कोल संघाला. हा फटका फसलाय. क्षेत्ररक्षकने ते चेंडूच्या खाली तो करणार नाही चूक. टिपला झेल आणि संपला खेळ. कल्पेश माघारी परत येईल. अक्षय न्यू बॅटर. 27 धावांचा पाठलाग करायचा. पहिले षटक संपले. 5 धावा. बारा चेंडू 22 धावा. रेहान परदेशी अर्थात बाबा या नावाने हा प्रसिद्ध खेळाडू खूप कमी वेळात टेनिस क्रिकेटच्या पटलावर त्यांनी छाप सोडली आपल्या गोलंदाजीच्या जोरावर. रेहान स्ट्राईकवर असेल कुणाल. 12-22. फटका चांगला आहे. अलग कार्पेट खेळला. ऑन साइडला मिड विकेटला आदेश होणार आहे. जबरदस्त क्षेत्ररक्षण. भारतात क्षेत्ररक्षणाचा दर्जा आदेशने स्वतः प्रस्थापित केलाय आणि भीती फलंदाच्या मनात त्यांनी तयार केली. त्याच्याकडे चेंडू गेल्यानंतर फलंदाज दुसरी धाव घेण्याचं धाडस करत नाहीयेत. चांगलं क्षेत्ररक्षण आदेश होणार. पुढचा बॉल रिहान परदेशी. फुलटाचा चेंडू कव्हर रिजन मध्ये सुनील गावडे. चांगलं क्षेत्ररक्षण. फंबल होत आहे इथे. जिथे एक धाव होती तिथे 2 धावा इथे गेल्या. सुनीललाही माहिती आहे त्याच्याकडून चूक घडली. संघाची धावसंख्या 2 धावांनी 8. प्रितेश तुडीलकर हे देखील या ठिकाणी उपस्थित झालेत. या आपला देखील सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जातोय. प्रितेश तुडीलकर आपलं देखील हार्दिक स्वागत आणि आपला या ठिकाणी केला जातोय सन्मान. आणखीन एक झेल आदेश सोनार. जबरदस्त क्षेत्ररक्षण आदेशच्या माध्यमातून सातत्याने आपल्याला पाहायला मिळाले. या पूर्ण स्पर्धेमध्ये क्षेत्ररक्षणाचं टीम दर्जाचं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतं. अर्थात इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये आपण पाहिलं क्लिपी व्हायरल झाली. रिकी पॉन्टिंग पूर्ण ऑस्ट्रेलियन टीमला सांगत की रवींद्र जडेजाच्या हातात जर चेंडू असेल तर दुसरी धाव घेऊ नका. ते स्टँडर्ड प्रस्थापित केलं ते क्षेत्ररक्षकांनी. सर रवींद्र जडेजा या मैदानात सुद्धा रात्रीपासून आपण पाहतोय
तर आदेश सोनाऱ्याचा दबदबा क्षेत्ररक्षणासाठी राहिलाय. अफलातून दर्जाचं क्षेत्ररक्षण त्याच्याकडून पाहायला मिळाले. समीर नवीन फलंदाज स्वागत केले. परफेक्ट यॉर्कर रिहान परदेशीने. जबरदस्त वेगवान चेंडू इथं पाहायला मिळाला. दोन गोष्टी क्रिकेटमध्ये अचरामर अर्थात भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर, तदनंतर आता रिहाननी हा हाताळलेला यॉर्कर. जबरदस्त गोलंदाजी रिहानची. फॉलो थ्रू मध्ये आपल्या क्षेत्ररक्षण करतोय. आणखीन एक डॉट बॉल समीर साठी रिहानचा. पायाला दुखापत आहे. चेंडू अडवण्याच्या नादामध्ये मात्र तो स्पिन झाला. इथे जास्तीची दुखापत नसेल अशी अपेक्षा करू. रेहान अंतिम चेंडू या षटकातील रेहानचा. 27 धावांचा बाटलाख, 8 धावा ऑन बोर्ड आपल्याला पाहायला मिळतात. दुसऱ्या षटकातील अंतिम चेंडू रेहान समीर साठी. आणखी एक डॉट बॉल. जबरदस्त गोलंदाजी रेहानची. षटकाची सांगता. 2 षटकानंतर 8 धावा. 6 चेंडू 19 धावांची आता गरज आहे कुल संघाला. पण मॅच कसा बदलला. पहिल्या 2 षटकात अवघ्या 12 धावा होत्या दुर्गीर माणगावच्या. शेवटच्या 3 चेंडूत 12 धावा त्याच्यात ऍड झाल्या. जबरदस्त पटकेबाजी शेप परदेशी. खऱ्या अर्थाने या अंतिम मॅच मध्ये माणगाव संघाचं स्थान प्रस्थापित जे केलं असेल ते शेप परदेशीने शेवटच्या क्षणात येऊन चांगल्या स्ट्राईक रेटने त्या धावा कुठल्या. मागच्या 3 चेंडूत तब्बल 12 धावा. शेवटचं षटक घेऊन दिनेश त्याला वाचवायच्यात 6 चेंडू मध्ये 19 धावा. कुणाला करायच्यात ते 19. कोल संघाला चॅम्पियन ठरवायचं असेल तर ते सर्वस्व जबाबदारी आता कुणालच्या खांद्यावर आहे. हे शिवधनुष्य पेलेल का कुणाल. 6 चेंडू 19. पहिला बॉल खराब गोलंदाजी उजव्या अटीच्या खूपच बाहेर. बाविस्कर सरांचा इशारा येतो. यस इट इज अ वाईड बॉल. आणि त्यासोबत येते 1 बाउन्सची वॉर्निंग सुद्धा गोलंदाजाला. पहिला चेंडू खराब हाताळलाय. नियंत्रण नाही आपल्या गोलंदाजीवर. 6 चेंडू 18 धावा. मॅच अजून संपलेली नाही कारण मैदानात कुणाल आहे. दिनेश कुणाल साठी पुढचा बॉल. डिक्लेअरच्या स्वरूपात बायच्या स्वरूपात एक धाव येते. 10 धावा. 5-17. दिनेश कुणालसाठी. खुल्या टप्प्याचा चेंडू खोदून काढलाय. लॉंगॉनला शुभम जाधव येतात चेंडूवर वेगाने. एक सिंगल फक्त कुणालला मिळेल. आणि मॅच इथे फाईट करताना दिसत नाहीयेत कुणाल. चांगली गोलंदाजी त्याला फेस करावी लागते. पुन्हा एकदा दिनेश समीर साठी. खुल्या टप्प्याचा चेंडू चांगली गोलंदाजी. आणखीन एक डॉट बॉल. जोरदार अपील मात्र केला होता दिनेशनी. पंचांनी पेटाळून लावलाय. तीन चेंडू 16 धावा. आणखीन एक कोलो डप्प्याचा चेंडू. परफेक्ट यॉर्कर पाहायला मिळाला. हलक्या बॅटने खेळला लॉंग गॉनला समीरनी. आता औपचारिकता बाकी आहेत. चप्पड जवळ सामना आता दुर्गवीर माणगावच्या पल्ल्यात आहे. या सामन्यावर त्यांनी मिठी मारायला सुरुवात केली आणि ती मगर मिठी आता केले. दिनेशने आपल्या गोलंदाजी कडे चढवलाय. जबरदस्त गोलंदाजी दिनेशची. पूर्ण स्पर्धेमध्ये त्याची गोलंदाजी ही प्रभावी असर राहिले. यावेळेस मात्र भरकटला हातोय दिशे येऊन व्हाईट बॉलचा इशारा. धावसंख्या 13. चौदा धावा अजूनही पाहिजे आहेत. 2 चेंडू 14 धावा. कुणाल एकाला षटकार. हा फटका मोठा आहे पण क्षेत्ररक्षक येत आहेत नितेश. इथे कुणालला जावं लागेल माघारी. आणि आता
मात्र सर्व स्वप्नावर फिरते पाणी, कारण चॅम्पियन होण्याचं स्वप्न बाळगलं होतं रात्रीपासून कुणालनी, ती मात्र आता त्याचं यशस्वी होताना दिसत नाही. फलंदाज बाद. एक चेंडू मध्ये 14 धावांची गरज. मनीष बॅटर. जबरदस्त स्पर्धा आपण अनुभवली. जय भवानी स्पोर्ट्स क्लब साखर आयोजित शिवजयंती उत्सवानिमित्त छत्रपती शिवाजी महाराज चषक 2024. खऱ्या अर्थाने संजयजी चोरगी अध्यक्ष यांच्या माध्यमातून आणि त्यांच्या सर्व कोर कमिटीच्या माध्यमातून ही स्पर्धा शेवटचा बॉल आणि घोषित होईल की ही स्पर्धा दुर्गीर माणगाव राहिला चॅम्पियन संघ. आम्हाला इथे समालोचनाची संधी दिली. खऱ्या अर्थाने संदीप कदम सरांचे खूप खूप आभार. आमच्या सोबत जयेश भोसले सरांचा आवाज तुम्ही ऐकला, निलेश पवार सरांचा आवाज ऐकला. तिन्ही पंच ज्यांनी अप्रतिम कामगिरी केली. आमची लाईव्हची टीम टेनिस क्रिकेट .in ची आणि सर्वच ग्रामस्थ मंडळ साखर